ओम भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। फिनिश। चला ओम शांती शांती बोल। ओम हात जोडून ओम शांती शांती शांती। चला अरे वा ले वा। आता काय खाणार? डोसा खाणार। बोल मम्मी डोसा डोसा मम्मी डोसा दे। हाँ चला हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आता मी करते आहे माझ्यासाठी नाश्ता म्हणजे डोसे। सकाळी पण मी थोडे काढले होते कारण दिनेश गेला ऑफिसला, त्याच्यामुळे दोघांनी पण नाश्ता केला चहासोबत। आणि रिदेशला मी आज बनवली होती गुळाची चहा बऱ्याच दिवसानंतर, नाही तर हल्ली त्याची चहा म्हणजे मी द्यायचीच नाही, त्याला बंदच होती। आणि त्याच्यानंतर मी आता मला थोडीशी चटणी पण वाटलेली आहे आणि इथे म्हणजे चहा पण होते आहे आणि सगळं आवरलं घरातलं। आणि रिदेशला मी दिलं होतं काम, त्याला मी सांगितलेलं मराठी लेखन म्हणजे ट्रेसिंग करायला कपाटामधून, तर त्याने काय केलं चॉक काढला आणि इथे बोर्डवर लिहायला आला, म्हणून मी पण काय बोललीच नाही। तर तो इथे तो लिहितो आहे आणि ना नुसता त्याचा टाइमपास चालू होता। मी त्याला नुसती अशी सांगते की लिही कर कर, कधीपासून नुसता चॉक घेऊन उभा होता। हां बरोबर आहे, हां ट ट हां ट। त्याची मला जरा म्हणजे हे करायचं थोडंसं, मराठी अवघड आहे जरा रायटिंग, पण कसं बेसिक तरी यायलाच पाहिजे ना त्याच्यामुळे। ओ आणि औमध्ये पण तो कन्फ्यूज होतो। आता तो लिहितो आहे, खूप वेळ झाला आता हे करतोय। दुसरं जर त्याला काय दिलं असतं ना ॲक्टिव्हिटी करायला माझ्याशिवाय, तर त्याने बरोबर केली असती, पण हे रायटिंगचं काम करायला ना खूप आळशीपणा करतो। कंटिन्यू कर, चला पटपट। हां चला, ही लाईन नाही झालं बाबा, एकदाच फिनिश केलं बाबा रिदेशने। बाबा फिनिश एकदाच बाबा केलं बाबा, पुस आहे डस्टरने सगळं। चला आता मी करते जेवणाची तयारी आणि आताच मी मसाला हे केला म्हणजे वाटण्याची तयारी करते आहे। आणि आमचा ना कालपासून वायफायचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे त्यांच्याकडून, तर आत्ता आला म्हणजे वायफाय असं। आणि आता मी थोडीशी बाहेर आले, म्हटलं ह्याच्यासोबत बसते आणि ह्याला मी हे काम देऊन गेली होती आतमध्ये, हे तो लावतो आहे आणि ना तो हे करतोय म्हणजे सारखं त्याला बोलावं लागतं रिदेशला की रिदेश झालं का झालं का। मला वाटतं त्याने हे एक कुठलं तरी कंप्लीट केलं वाटतं त्याच्यामधलं, आणि आता हे त्याने दुसरं घेतलंय लावायला। चुकीचं लावतोयस रिदेश, हे बघ कुठलं लावतोय, हे बघा हे लावायचं आहे तुला, कुठलं हे बाजूला ठेव, कन्फ्यूज होऊ नको, हे बाजूला ठेव। हां चला ग्रीन झालं। आता इथे बघ, इथे काय येणार, बरोबर लावलं होतंस ना, रेड कशाला काढलीस, रेड। हां हां गुड, टर्न बाहेर गेला लाईनीच्या डायरेक्ट। गुड चला बरोबर टर्न। अजून दोन वरती, अजून दोन वरती। हां चला अजून एक टाकला। हां ये खाली खाली ये। आता रिदेशची मी इथे एक ॲक्टिव्हिटी घेत आहे, लॅडरवर चढायची आणि वरती ना मी एक पिशवी लावलेली आहे आणि बॉल एक एक घेऊन त्याला
वरती चढून टाकायचा आहे. आता हातामध्ये घेतला ना बॉल तर तो म्हणजे खाली पडला होता 2-3 वेळेस. ते जमत नाही हातामध्ये घेऊन चढायला, म्हणून मी त्याला म्हटलं की खिशामध्ये टाक आणि वरती चढ. तसं टाकत जायचं आहे. तर पूर्ण असं वरतीपर्यंत एकदम जात नाही आहे, असं थोडंपर्यंत जातं आहे. आणि मी म्हटलं जाऊ दे तेवढंच तेवढं, आणि मग तो खाली येतो आहे. आता किती झाले मला वाटतं 2-3 का 4 बॉल झालेत टाकून. आता याच्यामध्ये आहेत अजून 3-4 बॉल असं. आणि आज कंटिन्यू पाऊस पडतो आहे आणि आत्ता म्हणजे एकदम असा बारीक आहे, म्हणजे पूर्ण असं थांबलेलाच नाही. काहीच उन्हाचं तर काय नामोनिशाणच नाही आहे. तर आता हा रिदेशचा लास्ट बॉल चालू आहे. आणि ना इथे थोडंसं मी जरा म्हणजे माझ्या सुपरविजन खालीच तो करतो आहे, कारण कसं अजून एवढा तो प्रॉपर असा ट्रेन नाही झाला. आणि थोडंसं जरा ही म्हणजे याची मुवमेंट होते लॅडरची ना, म्हणजे थोडी हलते, त्याच्यामुळे थोडंसं जरा भीती पण आहे. पण तसं तर पण तो अर्धाच चढतो आहे. आणि मी पिशवी ना वरती बांधली आहे ना, तर खालच्या पायरीवरून पण त्याचा हात पोचतो आहे पिशवीमध्ये टाकायला असं. चला झाला. फक्त कसं जरा हात बी सुटण्याची जरासं हे आहे, म्हणजे भीती आहे. तरी अजून तो पडलेला नाही, फक्त काल एकदा पडला होता खाली. झाला फिनिश. हाय फाय दे. फिनिश. चला. तर आता मी बसलेली आहे जेवायला. आणि आता रिदेशचं तर झालं जेवण, म्हणजे त्याने डोसे खाल्ले. भात त्याला नको होतं, त्याने कंटाळत खाल्ला, म्हणजे थोडा अर्धा ठेवला. तर तो मी खाईन. आणि तब्बल किती 2 वर्षानंतर ना, 2 वर्षानंतर टीव्हीला म्हणजे टीव्ही चालू झाला आहे. टीव्ही बंद होता, म्हणजे आता 2 आठवड्यापूर्वीच डिश टीव्हीला खराब झाली होती ना, तर ती व्यवस्थित करून घेतली. आणि लावला नव्हता, बंदच होता. मी तर काय लावत नाही. तर आत्ता आम्ही लावलं आहे, चालू केलं आहे. आणि पिक्चर चालू आहे साईड. तसंच जेवता थोडंसं. आणि रिदेश तर गेला तिकडे. आता तो ना स्विंग करायला गेला आहे, मला असं वाटतं त्या रूममध्ये गेलेला आहे. तर चला आता पटकन मी माझं जेवण घेते. आता जेवण वगैरे झालं आमचं सगळ्यांचं. आणि आता मी बसलेली आहे रिदेशसोबत. आणि रिदेश पण आला आहे माझ्यासोबत. आणि आज मला काय काय घ्यायचं आहे ते मी सगळं बाहेर काढलं. माझं पण असं एक पॅटर्न जरासं फिक्स आहे. मला जे घ्यायचं असेल ना सगळं मी बाहेर काढते आणि कपाट बंद करते, कारण मला रिदेशसारखं हे करत राहतो कपाटामध्ये. त्याच्यामुळे मग आता मला काय काय पाहिजे ते काढलं. तर मी कम्युनिटी हेल्पर, त्याच्यानंतर WS क्वेश्चन, म्हणजे थोडंसं लँग्वेजवरती काम होण्यासाठी हे मी काढलेलं आहे. आणि ही एक क्लासिफिकेशनची ॲक्टिव्हिटी मला वाटतं मी ही दाखवलेली होती वाटते हिला. आणि ह्याच्यामध्ये ह्या डब्यामध्ये ना वीकडेज, त्याच्यानंतर असे काही हे आहेत, म्हणजे फ्लॅश कार्ड्स आहेत. तर त्याच्याशी रिलेटेड मी ॲक्टिव्हिटी घेते. आणि खाली पण असे फ्लॅश कार्ड्स आहेत थोडेसे, म्हणजे बाथरूममध्ये वगैरे काय आपण यूज करतो त्याच्याशी रिलेटेड आहे ते. आणि थोडंसं हे नंबर काउंटिंग वगैरे आहे. तर हे असं सगळं आहे, हे घेणार आहे. आणि हे थांब रिदेश एक मिनिट, मॅथ्सची वर्कशीट्स आहे त्याच्या आतमध्ये, तर हे घेणार आहे शेवटी. तर चला आता रिदेशला दिलं आहे पायनॅपल आणि मँगो. आता मी चहा ठेवलेली आहे मला. आणि रिदेश बाहेर तसं खातो आहे फ्रूट्स. पायनॅपल जरा ते असं जरा आंबट गोड लागतं ना, त्याच्यामुळे ना तो जरा असं हे करते, म्हणजे खायला बघत नाही आहे, म्हणजे जरासंच आंबट आहे ते तसं. आता मी चाय वगैरे घेते माझी. आणि ग्रुप प्लेला पण जायचं आहे. पाऊस तर आहेच, म्हणजे थांबलेला आहे आता, म्हणजे मध्येच येतो आहे मध्येच थांबतो आहे असं. तर चला आता मला चहा वगैरे घेते आणि माझी तयारी पण करायची आहे. चला. तर आम्ही आत्ताच आलो, म्हणजे 8 वाजता झाले. आता आम्हाला 10 मिनटं झाले येऊन. दिनेशने कुकर लावलेलाच होता, मी किचनमध्ये गेली होती बघायला चेक करायला, तर त्याने लावलेला. आणि आता रिदेश बसला आहे. आणि ना मी हे ना मागे घेतलेलं रिदेशसाठी, म्हणजे व्हिज्युअल इश्यूचा थोडासा रिदेशला आहे, म्हणजे थोडा इश्यू आहे. तो थोडासा एक डोळा बंद करून असं थोडंसं स्कॅनिंग करतो, असं थोडं आहे त्याला. म्हणून मग त्याच्यासाठी हे अशी बॉटल आहे. रिदेश बघू फिरव. तर हे ते जे आहे ना कलर, त्याच्यात कलर आहे तसे त्याच्यामध्ये 3 प्रकारचे. तर ते लिक्विड ते असे म्हणजे ड्रॉप असे पडतात, तर ते असे दिसायला छान वाटतात.
तर आल्याला त्याने ते घेतलं, मी पण काय बोलली नाही, म्हटलं जाऊ दे. आणि आम्ही आलो आणि रितेश आज फर्स्ट टाईम असं झालं आहे की रितेशचा आज मूड म्हणजे एकदम व्यवस्थित होता. म्हणजे मी पण ॲक्च्युली जरा शॉक झाली, कारण आहे ना त्याचे पप्पा घरात असले ना आणि मी त्याला घेऊन गेली ना तर तो माझ्यासोबत जातो, पण तिथे गेल्यानंतर ना नुसतं असं ना अशी किरकिर असते, रडारड. म्हणजे तर मला ना खूप अशी चिडचिड होते माझीच, तो असं तिकडे हे करत होते. कारण मी कसं ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी जाते आणि ह्याचं मग रडण्यात जर वेळ गेला तर मग काय फायदा नाही ना. तर आज पहिल्यांदाच असं झालं. तर मी दिनेशला जाताना पण बोलली, ते म्हटलं हा काय माहिती कसं करतोय. म्हटलं फर्स्ट टाईम सेल्फ लाईव्हिंग वगैरे आहे त्याचं, पण ते कसं ती किरकिर करण्यापेक्षा जरा ते हसलेलं ते मला म्हणजे थोडं तरी बरं वाटतं असं. कारण कसं तो थोडं म्हणजे त्याचे पप्पा असले की तो म्हणजे हे करतो, म्हणजे त्यांच्याशी तो जास्त कनेक्टेड आहे असं. म्हणजे त्याला असं वाटतं की पप्पांसोबतच राहायला पाहिजे. आणि आम्ही निघताना सुद्धा तो त्यांना खेचत होता. मग मी त्याला म्हटलं की ते पाठवून येणार आहेत, म्हटलं आधी आपण जाऊया, चल असं करत त्यांना मी नेलं होतं. तर आज थोडंसं मला जरा त्याचा बिहेवियर चांगला वाटला, त्याच्यामुळे मला थोडंसं बरं वाटलं, म्हणजे जाऊन थोडा फायदा झाला असं. तर चला आता. आणि दिनेशला मी थोडं काम सांगून गेलेली, ते ना मी प्रिंटआउट घेतले होते ना स्टोरीचे, तर ते त्याने ना व्यवस्थित काढले नाही, म्हणजे असे लाईट कलरचे काढले. तर मग हे आम्ही आता त्याला ना परत हे जे आतमध्ये ठेवलेत ना, ती जी कावळ्याची गोष्ट दगड टाकतो, तर त्याचे प्रिंटआउट आहेत, ते पण त्याने लाईट काढलेले, तर ते मी कलर केले होते. आणि ही एक अशी आपली जी स्टोरी नाही का कासव आणि सशाची, तर ते लाईट होते. तर आता हे दिनेश आता इथे कलर करायला बसलेला आहे वरती, कारण ते कसं व्यवस्थित नव्हते काढले त्याने. तर ते कसं मुलाला इंटरेस्ट आला पाहिजे ना, म्हणजे ते बघून असं. दिनेश आता फिनिश झाला, आता ठेवून द्यायचं बाबा, झाले 5 मिनिट्स. तर चला आता व्हिडिओ हा एंड करते इथेच. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग. रितेश बाय बोल. बाय.